पुराण प्रसिद्ध सीमा नाम तारक महिमा मागे जाळी महादोष पुढे नाही गर्भवास जे निंदिले शास्त्रे वंदे झाले नाम मात्रे मागे जाळे महादोष पुढे नाही गर्भवास तुका म्हणे ऐसा त्रिभुवनी नाम ठसा मागे जाळी महादोष पुढे नाही गर्भवास शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाद्यं जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां भजे व्रजेकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुबीजगोचमस्तकं सुनादवेणुस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्ण नागरं भजे व्रजेकमण्डनं समस्त पापखण्डनं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तुरणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधौलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरारतावतारम कलांकांक तेजोदिकामोदी वक्त्रम खलानीशवादापनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करुण संताचा यावर करुण संताचा यावर करुण संताचा यावर यावर करी संताचा यावर करी संताचा मस्तक हे पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या राधा मेरी स्वामिनी मैं राधा जी का दास जन्म जन्म मोह दीजी श्री वृंदावन का वास जन्म जन्म मोह दीजी श्री वृंदावन का विठाला विठाला पुराण प्रसिद्ध सीमा नाम तारक महिमा मागे जाळी महादोष पुढे नाही गर्भवास. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारी देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाचे कलशस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून भगवंताचं नाम आणि नामाचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठला विठ्ठला.
जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की नामाचा महिमा कसा आहे. नामाचा महिमा हा तारकत्व आहे. नामाचा महिमा हा उद्धारकत्व आहे. तुकोबराय म्हणतात की नामाचा महिमा मीच सांगतो, मीच बोलतो असं नाही. पुराण आदिकाने सुद्धा नामाचा महिमा गायलेला आहे. नाम कसं आहे श्रीकांत महाराज, नाम कसं आहे. नाम हे अनादि सिद्ध आहे. अनादि सिद्ध म्हणजे ज्याच्या सिद्धतेचा कालखंडच नाही त्याला अनादि सिद्ध म्हणतात. विठाला विठाला विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. तुकाराम महाराज बीज उत्सव त्रिदिनी सप्ताह युवा कीर्तन महोत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र देवळा या गावी अखंड हरिनाम सप्ताह. त्या सप्ताहामधील संयोजक, नियोजक, आयोजक, सर्व ग्रामस्थ मंडळी आणि माझे छोटे बंधू असणारे या गावचं वैभव असणारं भरत महाराज खामकर यांनी मला आमंत्रित केलेलं आहे. तसं दरवर्षीच आमंत्रित करतात, पण दरवर्षी गोपीचंद महाराज माझी वेगळी जागा असते. कधी माईकवरती, कधी इकडं पकवाजावरती, पण आज थोडं जरा आगळं वेगळं करावं म्हटलं यावर्षी. जगद्गुरु तुकोबरायची बीज आपण साजरी करतो या देवळा गावामध्ये. आपण 3च दिवसाचा सप्ताह करतोय, पण छान सप्ताह करतोय, आनंद वाटतोय. आपल्या सप्ताहासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कीर्तनकार माझे परममित्र असणारे हरिभक्तपरायण भागवताचार्य प्रकाश महाराज महाडिक यांच्यासाठी एक बार जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवायला कंजूशीपणा करायचाच नाही अजिबात. मोकळ्या मनाने वाजवायचं. काय लाईट बिल येत नाही, काय बिल पडत नाही, मोकळ्या मनाने. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी असणारे भागवताचार्य संतोष महाराज शास्त्री यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर माझ्या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित आहेत, इकडे माईकवरती आहेत, ज्यांनी आम्ही एकाच संस्थेमध्ये शिकलेलो आहोत. आमचे गुरुवरे गुरुजी असणारे आदरणीय पूजनीय पांचाळ गुरुजी, आम्ही त्यांना ज्येष्ठ आहोत, ते नंतर आलेले आहेत. आमचे गोपीचंद महाराज शास्त्री यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांचे मृदंगावरती थाप प्रसिद्ध आहे असे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध वादक मृदंग सम्राट सूरज सूर्यवंशी यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्याचबरोबर गोपीचंद महाराजांच्या शेजारी असणारे अर्जुन महाराज, त्यांचे शेजारी संजू महाराज, हां इथले गावातलेच बाबा आहेत. बाबासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकत होतो आम्हाला ज्येष्ठ गुरुबंधू असणारे, उद्या ज्यांचं कीर्तन आहे संध्याकाळी, कंठभूषण दिनेश महाराज माने यांच्या संस्थेमधील सर्व हे विद्यार्थी यांच्यासाठी एक बार जोरदार टाळ्या वाजवा. झालं का सर्वांचं नाव? हां, इकडचे जे विद्यार्थी आहेत हे आपले गोपीचंद महाराजांच्या संस्थेमधील आहेत. झालं ना सर्वांचं नाव? खामकर महाराज
कमलेश महाराज आणि श्रीकांत महाराजांचा इथं परिचय द्यायची गरजच नाही. विठाला आपल्या सप्ताहासाठी सुंदर अशी साऊंड सिस्टीम दोस्ताना दोस्तानासाठी एकदम जोरदार टाळ्या वाजवा. आता मग अशीच फोन आला होता आमच्या आबांचा. यूट्यूब चॅनलचं नाव आहे अभंगवाणी संतवाणी. आपल्या ह्या सप्ताहामधील हे 2-4 जे कीर्तन होणार आहेत ते संतवाणी चॅनलला आबा टाकणार आहेत. या चॅनलचे सर्व असणारे आमचे आबासाठी पण एक बार जोरदार टाळ्याला कमीच करायचं नाही. बस तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे मला, दुसरी काय अपेक्षा नाही. आणि मग असे म्हणले खामकर महाराज की श्रीकांत महाराज, खरं सांगू का तुम्हाला, या सप्ताहाचं संतोष महाराज रोपटच आम्ही लावले. विठाला शेतामध्ये एखादं रोपटं लावायचं म्हणल्यावर चांगलं रोपटं, येड्या बाबळीचं नाही, चांगलं रोपटं. एखादं रोपटं लावायचं म्हणल्यावर त्या रोपट्याची किती जोपासना करावी लागते, किती संगोपन करावं लागते, किती काळजी करावं लागते. प्रकाश महाराज, एखादी शेळी येईल का, शेंडा मारून जाईल का, एखादा बैल येईल का, तुडवून जाईल का, रोपटं. एखादा माणूस मूर्ख माणूस येईल का, उपटून जाईल का, रोपटं बरं का. तसंच हे एक रोपटंच आहे. या रोपट्याला कुणाची नजर लागेल आणि कधी बंद पडेल सांगता येत नाही. विठाला या सप्ताह रूपी जी रोपटं आहे, तुम्ही सर्व ग्रामस्थ, आम्ही सर्व आळंदीकर मंडळी, महाराज मंडळी आपण जोपासना करतोय. आणि माझी जगद्गुरू तुकोबरायच्या चरणी एकच इच्छा आहे की आता तुम्ही रोपटं लावले ना, ह्या रोपट्याचं असं व्यापकत्व झालं पाहिजे, व्यापक झाला पाहिजे, वटवृक्ष झाला पाहिजे. माऊलीच्या रोप लावेल द्वारी त्याचा वेल गेला गगनावरी. ज्ञानोबराय म्हणतात, सुरुवातीला वेल छोटासा होता, पण त्या वेलाची जोपासना झाली, संगोपन झालं आणि त्या वेलाचा विस्तार किती झाला, तो वेल असणारा गगनावरती गेला. ज्ञानोबराय सांगतात. तसंच ह्या सप्ताहाचं आहे. जवळजवळ आपली वाटचाल एक तपपूर्ती सोहळ्याकडे चाललेली आहे. विठाला कुणाचं नाव विसरलं नाही ना, कुणी नाराज व्हायला नको. कारण कसं आहे, कीर्तन करून काही लगेच जायचं नाही, मुक्कामी 2 दिवस थांबायचे. त्यामुळे थोडं जरा जपूनच कीर्तन करावं लागणार आहे. विठाला जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून नामाचा महिमा सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे नाम कसं आहे, जीवाचं उद्धारकत्व आहे, जीवाचं तारकत्व आहे. पहिल्या दिवशी कीर्तन करायचं म्हणलं ना श्रीकांत महाराज, कीर्तनकार हा बांधलेला असतो, म्हणजे उपरण्यानी नाही. पहिल्या दिवशी कीर्तन करायचं म्हणलं की एकतर कीर्तनकाराने नामपर अभंग घ्यावा, नाहीतर भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग घ्यावा. जर जागराचं कीर्तन असेल तर मागणीपर अभंग असावा, काल्याचं कीर्तन असेल तर एखादी गवळण असावी किंवा कालापर अभंग असावा. तसं पहिल्या दिवशी कीर्तन करत असताना हा नामपरच अभंग असावा, म्हणून आज नामपर अभंग घेतलेला आहे. तसं कुठं अलिखित नियम नाही, पण आपल्या संप्रदायाचा एक दंडक आहे की महाराजांनी नामपर अभंग घ्यावा, कारण नामाचं महत्त्व
सर्व समाजाला कळालं पाहिजे, यासाठी नामपर अभंग घ्यावा. विठाला विठाला. तुम्ही म्हणताल की नामाचा महिमा तुम्ही सांगताय, एवढं नामाचं श्रेष्ठत्व सांगताय, सर्व साधनामध्ये हे नाम श्रेष्ठ आहे म्हणून सांगताय, तर ह्याचा फायदा काय हो? फायदा कारण कुणाची प्रवृत्ती, एखादं कार्य करायचं म्हणलं, सूरज महाराज एखादं कार्य करायचं म्हणलं की त्यामध्ये प्रवृत्त, एखाद्याला प्रवृत्त करायचं म्हणलं की त्याला फायदा सांगावा लागते. ह्याच्यात प्रॉफिट काय आहे? प्रॉफिट. एखादा बिझनेस टाकायचं म्हणलं ना, त्याला अगोदर फायदा सांगावा लागते. बिना प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. एखादा मंदात मंद असणारा सुद्धा एखाद्या कार्यामध्ये त्याची प्रवृत्ती निर्माण करायची म्हणले ना, त्याला अगोदर प्रॉफिट, फायदा, फलश्रुती सांगावी लागते. विठाला मग महाराजांना विचारतात, महाराज तुम्ही सांगताय नामाचा महिमा, नामाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करताय, व्यक्त करताय, ह्या नामाचा महिमा कसा आहे हो? नाम नेमकं कसं आहे? नाम हे पवित्र आहे. कसं आहे नाम? नाम हे मंगल आहे. पवित्रा नाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम. अमंगल वस्तूलाही पवित्र करणारा असे हे नाम आहे. सकळ मंगळ सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी. विठ्ठलाचे नामाधे, विठ्ठलाचे नामाधे, विठ्ठलाचे नामाधे, विठ्ठलाचे नामाधे, विठ्ठलाचे नामाधे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. जगद्गुरु तुकोबरायला म्हणतात, आणखी नाम तुमचं कसं आहे हो? तर आमचं नाम असणार, एकाने म्हणलं, महाराज तुमचं नाम भगवंताचं तुम्ही नाम घ्यायला सांगताय, त्या भगवंताचं नाम खरं आहे का हो? अरे बाबा, ते भगवंताचं नाम खरं आहे, बरं आहे, सत्य आहे. सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे. नाम विठोबाचे बरे, 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 सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. महाराज तुम्ही नामाचा महिमा सांगताय, आणखी एखाद्या संताचा नामाचा महिमा आहे का हो? पण हे नाम अगोदरच असं आरंभालाच घेतलं पाहिजे का? नंतर घेतल्यावर चालणार नाही का? नाही बाबा, नामाचा महिमा हा आरंभालाच घेतला पाहिजे. माऊली म्हणतात, मग हे नामाचा महिमा घेतलाय कोण? अरे माझ्या ज्ञानोबराईने घेतलाय. ज्ञानोबराईने नामाचा महिमा कसा घेतलाय? नाम कसं घेतलंय? आदराने घेतलेला आहे, आवडीने घेतलेला आहे. आरंभी आवडी आदरे आले नाम, आदरे आले नाम, आदरे आले नाम. बेने सगळं शेती, सगळं सिद्धी लगे झाले पूर्ण काम. झाले पूर्ण. ज्ञानोबराईने नाम घेतले हे आवडीनं आणि आदरानं नाम घेतलेलं आहे. म्हणून सप्ताहाच्या प्रथम दिवशी नामपरचा अभंग असावा. नामाचं लोकांना महत्त्वच सांगितलं पाहिजे.
म्हणून सप्ताहाच्या प्रथम दिवशी भगवंताला नमन करायचं असते. नमन काय करायचं तर नमन ह्याच्यासाठी करायचं की आपलं कार्य निर्विघ्नपणाने पार पडावं, म्हणून याच्यासाठी नमन करायचं असते. नमन हे 3 प्रकारचं आहे. एक आशीर्वादात्मक नमन, एक नमस्कारात्मक नमन आणि एक वस्तू निर्देशात्मक नमन. विठाला वस्तू निर्देशात्मक नमन कशाला म्हणायचं? तो परमात्मा असा आहे, तसा आहे, तसा आहे, वस्तूने निर्देश करणे म्हणजे वस्तू निर्देश रूप नमन. आशीर्वादात्मक नमन, त्या भगवंताला वंदन करायचं आणि भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा. त्या नमस्कारात्मक नमन, त्या भगवंताला नमस्कार करायचा. आशीर्वादात्मक, नमस्कारात्मक आणि वस्तू निर्देशात्मक नमन. विठाला विठाला. पुन्हा आणखी एक जण महाराजाकडे आला आणि महाराजाला म्हणला, महाराज का हो तुमचं नामाला तुमच्या चव आहे का हो? भगवंताच्या नामाला चव, टेस्ट आहे का? टेस्ट सांग बाबा, कशी चव पाहिजे तुला? आंबट, खारट, तिखट, तुरट, पांचट, कशी पाहिजे? महाराज संसारामध्ये ना एवढा पांचट झालो ना, पांचटचं नाव सुद्धा घेऊ नका हो तुम्ही. मग कशी पाहिजे? गोड पाहिजे का? हा महाराज गोड खूप आवडते. नाम गोड पण आहे. नाम गोड, 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 पुरे गोड सकाळ ये, 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 पुरे गोड सकाळ ये. नाम गोड पुरे गोड सकळ हे. अहो महाराज, आम्ही आत्तापर्यंत ऐकून होतो की अमृतापेक्षा दुसरं काही गोड नाहीच, अमृतापेक्षा काही श्रेष्ठ नाहीच. अरे बाबा, अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. अमृताला फिकं पाडणारा असं नाम आहे. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, 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 अक्षरांचा रस. अमृत जयास पिके पुढे, अमृत जयास पिके पुढे, जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस. अमृत जयास पिके पुढे, अमृत जयास पिके पुढे, जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास पिके पुढे. आणि एक जण गोपीचंद महाराज ब्रह्मज्ञानी आला. म्हणला, महाराज तुमच्या भगवंताच्या नामाने मला मुक्त व्हायचं आहे, मुक्त, मला मुक्ती पाहिजे. तुकोबराय म्हणले, अरे मुक्तीच काय वेड्या, तुला नुक्ती पण मिळेल, नुक्ती पण नामाने. कुठली मुक्ती पाहिजे सांग, बोल. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. सलोकता, देवाच्या लोका जाऊन राहायचं आहे. समीपता, देवाच्या जवळ जाऊन राहायचं आहे. स्वरूपता, देवासारखं स्वरूप प्राप्त करायचं आहे. सायुज्यता, का देव स्वरूपच व्हायचे. कुठली मुक्ती पाहिजे सांग महाराज. कुठली तरी एक भेटली तरी चालते. अरे चारही मुक्त्या घे, चारही. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती, नामा पाशी चारी मुक्ती, म्हणे नामा पाशी चारी मुक्ती. ऐसे बहुता ग्रंथी बोली, ऐसे बहुता ग्रंथी बोली, ऐसे बहुता ग्रंथी बोली. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलिले. सर्वच साधू संतांनी नामाचा एवढा महिमा प्रतिपादन केलाय.
नुसतं आपण संताचे प्रमाण जरी सांगितलं तरी कीर्तन पार पडेल आपलं, एवढा नामाचा महिमा आहे. विठ्ठला विठ्ठल नुसता ज्ञानोबरायचा हरिपाठ जरी पाहिला ना, एवढे प्रमाण सापडतील आपल्याला, एवढे प्रमाण. हरि उच्चारणी अनंत जातीला लयासे, हरि उच्चारणी मंत्र पै फळीभूत बाधा. विठ्ठला म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की अभंगातून भगवंताच्या नामाचा महिमा प्रतिपादन करतात. म्हणतात तुकोबराय म्हणतात की सर्व साधन जर पाहिले, या कलियुगाचा जर विचार केला ना, या कलियुगामध्ये सर्वात सोपं आणि सरळ साधन पाहिलं तर हे भगवंताचं नामच आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुने, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुने, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुने, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुने. शहाणा तुझी येतोय, शहाणा तुझी येतोय, शहाणा तुझी येतोय. तुका म्हणे सोपे किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात या नामाचा महिमा एवढा श्रेष्ठ आहे, एवढा श्रेष्ठ आहे. मीच बोलतो, मीच सांगतो असं नाही. मागे जाऊन पहा तुम्ही, पुराण आदिकाने सुद्धा हेच सांगितलेलं आहे, शास्त्राने सुद्धा हेच सांगितलेलं आहे. 18 पुराणामध्ये जर पाहिलं तर नामाच्या महिम्याशिवाय दुसरं काही गायलेलंच नाही. मद्वयम बद्वयम चैव बत्रयम वचतुष्टेम 18 पुराण, 6 शास्त्र, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. शास्त्राचा जरी विचार केला, संताचा विचार केला तर नामाचा महिमाच गायलेला आहे. 18 पुराणांनी विचार केला तर नामाचा महिमाच प्रतिपादन केलेला आहे. शास्त्रांनी विचार केला तर नामाचा महिमाच प्रतिपादन केलेला आहे. विठ्ठला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर अशी आहे की या कलियुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायचं असेल, उद्धरून जायचं असेल तर काय आहे? फक्त नामाचा महिमाच आहे. अशा दुस्तर आता कलीचा आपण जे जगतोय, जीवन जे जगतोय ना, आपण दुस्तर अशा कलियुगामध्ये जगतोय. युगोयम दारुणो कली, हे भयंकर अशा कलियुगामध्ये जगत असतोय. एक कली संतरूप उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये पूर्ण कलीच्या महात्म्याचं, कलीचं वर्णन केलेलं आहे. बाबा कली कसा आहे, कलीचा प्रभाव कसा आहे, कलियुग कसा आहे. आता आपल्या सप्ताहासाठी 2 भागवताचार्य आपल्याला लाभलेले आहेत. एक हरिभक्तपरायण प्रकाश महाराज महाडिक आणि दुसरे संतोष महाराज. गोपीचंद महाराजही भागवत करतात. 3 पहा ना, माझं किती भाग्य आहे. श्रीकांत महाराज इकडं पाहिलं कीर्तनकार शास्त्री, इकडं पाहिलं कीर्तनकार शास्त्री, कीर्तनकार शास्त्री, कीर्तनकार शास्त्री. मग आपणच कशाला कमी पडायचं. विठ्ठला सज्जनाओ, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही ऋषिकेशला ज्या वेळेस होतो ना विद्यार्थी अवस्थेमध्ये, तिथं शास्त्राचा अभ्यास केला. गोपीचंद महाराज लघु काय, तर्क काय, आत्मबोध काय, तत्वबोध काय, प्रस्थानत्रयी. नुसतं नाव सुद्धा घ्यायला आपल्याला अवघड जाते. लघु सिद्धांत ग्रंथ एवढा कठीण आहे. श्रीकांत महाराज एवढा कठीण आहे. सिद्धांत कौमुदी तर अलगच राहिला. एक वरदराजाचार्याचा ग्रंथ आहे, नुसतं 14 सूत्र आहे का तुम्ही. आता हे शास्त्र येतं 14 सूत्र, बघा किती कठीण आहे. नुसतं तुम्ही ऐकली तरी तुम्हाला असं चक्र येईल, थंडी आणि ताप सोबतच येईल. विठ्ठला ऐका 14 सूत्र. आयऊन रील रेक येऊन आयवच हायवरट लन ये मंगननम झवय गडदश जवगडदश खप चटत चटतव कपय शेषशर हल. एवढे हाल होतात, एवढे हाल होतात ना हे सूत्र म्हणते वेळेस. शास्त्राचा अभ्यास केलाय आम्ही, उगाच असं फुकट शास्त्री पदवी लावलेली नाही. तिथं वैद्यभावाच्या भाषेत सांगू का, तिथं ना घासावी लागते, घासावी. इथं काही सोपं नाही. जर नवीन कीर्तनकार असेल ना, गोपीचंद महाराज त्याचं तोंड विठ्ठल विठ्ठल कमी म्हणते, पण श्रीकांत महाराज त्याच्या मांड्यात जास्त विठ्ठल विठ्ठल म्हणतात. एवढं सोपं नाही इथं कीर्तन करणं.
लोकांना बसून मस्त चांगल्या गुदगुल्या होतात. छान आहे, मस्त आहे, एकदम खायला प्यायला चांगला असते, पैसा असतोय, गाडीत फिरतात एसी लावून. पण इथं उभा टाकून पहा काय आहे. ही बघा ना, हे काही दिवस माझ्याकडे शिकलेलं आहे लेकरू. शिकलाय का नाही? इमानदारीने सांग, खोटं नाही बोलत. शिकलाय ना? हे माझ्याकडे शिकलं. हे सोपं नाही, एक एक अक्षर काढावं लागतं. त्रिकट धर तिटे तिटक दहा नाही तिटे तिटक कथा घे किन्ना कथा घे किन्ना घे घे त्रिकट दहा कथा घे किन्ना घे घे त्रिकट दहा कथा घे किन्ना घे घे त्रिकट दहा त्रिकट धर त्रिकट धर. किती कठीण आहे बघा. ह्याच्यातून गेलोय मी. अहो एक कीर्तन वाजवायचं म्हणलं ना, खोटं नाही बोलत, अख्खं अंग वल्ल होते. कीर्तन झालं, ज्याच्या घरी मुक्काम आहे ना त्याला जाऊन जेवायलाच मागावं लागतंय. विठाला पण गोपीचंद महाराज किती दिवस पावडरचा डबा मागायचा, हातोडी मागायचं, कणकीचा उंडा मागायचा. एकानंतर म्हणलं महाराज तुम्ही वाजवाय आलात ना? म्हणलं हो बाबा. तुम्ही पैसे ठरवलात? म्हणलं कलेचे ठरवतोय. मग पैसे ठरवलात ना, मग एक काम करा, कणकीचा उंडा मागायचा नाही, घरूनच पीठ घेऊन यायचं. विठाला काही सोपं नाही परमार्थामध्ये. परमार्थामध्ये काही सोपं नाही. वाजवणं सोपं नाही. याने वाजवले. गोपीचंद महाराज वाजवतात, प्रकाश महाराज वाजवतात, खामकर महाराज बी वाजवत होते. त्यांनी सोडून दिलं वाजवायचं. कठीण आहे, खूप कठीण आहे. आता मी बी हळूहळू सोडून देणार आहे, कारण इकडे एकदा खळं सुरू झालं. कठीण काम आहे, खरंच कठीण काम आहे. गाणंही सोपं नाही. डिंबीच्या देटापासून ओरडावं लागतं. पण नुसतं ओरडून बी फायदा नाही, स्वरात असलं पाहिजे. जोरात असून काय फायदा आहे? काय काय माणसं ओरडतात, नुसतं जोरात ओरडतात, पण स्वरात अजिबात नाही. स्वरात नाहीच. असं वाटतं की एखादा असुरच ओरडू लागलाय काय की. विठाला विठाला. मी सांगत होतो कलीचा महिमा. या कलीच्या महिम्यामध्ये काहीच चांगलं नाही, काहीच चांगलं नाही म्हणजे काहीच. श्रीकांत महाराज कुठलीच गोष्ट चांगली नाही. कलीचा महिमा नारद महर्षी भागवताच्या महात्म्यामध्ये वर्णन करत असताना असं वर्णन करतात की अट्टशुला जनपदे इथं अन्नाची विक्री होऊ लागली. काय काय होऊ लागले तुम्हाला सांगतो, ऐका. चित्त देऊन ऐका, कोणीही बडबड करू नका. झालं आपलं, थोडा वेळ कीर्तन करायचे आपल्याला. झालं 9 तर वाजले. अट्टशुला जनपदे इथं अन्नाची विक्री होऊ लागली. अन्नदान कमी पण अन्नाची विक्री. तुम्ही जागोजागी पाहिले ना, किती ढाबे आहेत, किती हॉटेल आहेत, पाहिले ना. अन्नाची विक्री होऊ लागली. इथं वेदाची विक्री होऊ लागली. क्षेत्राच्या ठिकाणी पावित्र्य राहिलेलं नाही, तीर्थाच्या ठिकाणी पावित्र्य राहिलेलं नाही. जेवढी लुटमार क्षेत्राच्या ठिकाणी होते तेवढी लुटमार ना अन्य ठिकाणी होत नाही. विठाला सर्व डुप्लिकेट आले, सर्व डुप्लिकेट. इथं काहीच चांगलं नाही, सत्य काहीच नाही. इथं सत्य नाही, तप नाही, दान नाही, शौच नाही, दया नाही. या सर्व गोष्टी संपलेल्या आहे, सर्व डुप्लिकेट. कुणीही कुणाला फसवू लागले. संतोष महाराज, एक मुलगा भेटला मला. म्हणला महाराज तुम्ही लय फिरताय राव. म्हणलं हो फिरतोय. मग एक काम करा ना. म्हणलं बोल ना. एक मुलगी बघा ना आपल्याला, मुलगी. म्हणलं कशाला? म्हणलं लग्न करायचं आहे. अरे बाबा म्हणलं माझंच. विठाला विठाला. माझं झालेलं आहे, माझं झालेलं आहे. म्हणला अरे मुली भेटायला गेल्या आता, तरी पण बघा ना काही मध्यस्थी असेल तर तसं गुपचूप पैशाची बात. म्हणलं अरे मुली भेटत नाहीत. अहो महाराज माझ्याकडे बघा ना. मला काय कमी आहे माझ्या सांगा. मी एकुलता एक आहे, मला घर आहे, मला जमीन आहे, मला दुसरा भाऊ नाही, फक्त एकुलता. मला आई वडील आहे, सर्व आहे, पण त्याला दातच नव्हते. महिला मंडळ दातच नव्हते. आता मला सांगा बोचऱ्या मुलाला कोणी मुलगी देईल का? कुणीतरी देईल का? सांगावर देईल का? अरे म्हणलं तुला दात कुठं येतं? महाराज बघा ना ₹1,00,000 देतो मी. मुलीच्या बापाला ₹1,00,000 देतो, तुम्ही बघा. अरे म्हणलं दातो कुठं आहे तुला? जर मुलगी बघायला गेला, मुलीचा कचाटा कार्यक्रम ठरला, ते पोळ्याचं जेवण नंतर असते. एकदा पक्का कार्यक्रम ठरला आणि कच्चा असेल तर नुसतं आमच्याकडे पोहे देतात आणि सोनपापडी देतात. आणि तू सोनपापडी खायला गेला. म्हणला मी तोंडच नाही उघडणार. अरे म्हणलं सोनपापडी खाते वेळेस तरी तोंड उघडावं लागेल ना का? तेव्हा पण काय तू काय कसं करणार? बघणार आहे का नाही तुम्ही महाराज? नाही नाही. आणि तुम्हाला खरं सांगू का श्रीकांत महाराज,
ह्या लग्नाच्या भानगडीत आता सध्या कलियुगात पडायचंच नाही, अजिबात पडायचं नाही. जर चांगलं झालं तर त्यांच्या नशिबाने, जर त्यांच्यात विचकोबा झाला, 12 वाजले, घटस्फोट झाला, कोण केलं? करा त्या श्रीकांत महाराजाला फोन, आणा बोलवून. असं होतंय, घडलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी असं घडलेलं आहे. तो म्हणला महाराज बघत नाही ना, नका बघू. नंतर त्याचा 2 वर्षांनी फोन आला ना मला, आबा 2 वर्षांनी फोन आला मला त्याचा. म्हणला महाराज या चहा घ्यायला. मी घरी गेलो, पाहिलं तर त्याची मंडळी दिसली. अरे म्हणलं ही कोण आहे? म्हणलं आपली मंडळी. कसं काय केला? महाराज तुम्हाला सांगितलं होतं ना लग्न करून दाखवणार म्हणून. म्हणलं चांगलं एखादा एक डॉक्टर बघितला, म्हणला दाताचा दवाखाना. आता डॉक्टरमध्ये लय फरक म्हणजे लय प्रकार झालेत, एवढे प्रकार झालेत ना, प्रत्येक स्पेशलिस्ट आहे. एक जण डॉक्टरकडे गेला, त्याचा कान दुखत होता. बापू त्याचा कान दुखत होता, उजवा कान दुखत होता. डॉक्टरकडे गेला, डॉक्टरला म्हणला डॉक्टर साहेब काहीतरी इलाज करा राव, माझा कान दुखतोय. म्हणला कुठला कान दुखतोय तुझा? म्हणला उजवा. मी डाव्या कानाचा डॉक्टर आहे, उजव्या नाही. स्पेशल डॉक्टरकडे गेला, त्याने दाताची अशी बसाळी बसवली, सुंदर अशी दाताची बसाळी बसवली. म्हणला महाराज एकदम क्वालिटीची असं दाताची बसाळी बसवली आहे. म्हणलं बायकोला फसवलं का नाही? ती किचन रूममध्ये, महिला मंडळ आहे का, किचन रूममध्ये चहा करत होती, ती पळतच आली इकडं. म्हणले काय म्हणले कुणाला फसवलं? तो म्हणला तुझा विषय नाही ग, आमचं चाललंय महाराजांचं. नाही मला ऐकू आलं. काय म्हणले? मला फसवलं प्रकाश महाराज. तिनं तर असा टोपच काढून ठेवला. अहो माझ्याकडे काय बघता, चमन गोटा होता ती सभी. विठ्ठला हा कलीचा प्रभाव आहे, कोण कुणाला फसवल सांगता येत नाही. एकदम भयंकर कलीचा काल आहे. बघा वेदाची शिकवण आहे. काय शिकवण आहे? मातृदेव भव पितृदेव भव. काय सांगते वेद? काय सांगते? आईवडिलाची सेवा करा. करतोय का आपण आईवडिलाची सेवा? अहो या जगामध्ये जर पाहिलं ना प्रकाश महाराज, आईसारखं कुठलंच नातं श्रेष्ठ नाही. सबसे बडी हे माँ पगले, सबसे बडी हे माँ. जर आपल्या अंगावरला कातड काढून आईवडिलांच्या पायाची चप्पल जरी बनवली, चप्पल जरी, तरी आईवडिलाच्या ऋणामधून आपण मुक्त होत नाही, त्या उपकारामधून मुक्त होत नाही. एवढी आईवडिलाची शिकवण आहे. पण सध्या आईवडील बाजूला राहिले. हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो, असं काम झाले सध्या कलियुगामध्ये. मातृदेवो भव पितृदेवो भव सर्व विसरून गेले. मग किंमत कुणाला आली? किंमत आली फक्त बायकोला किंमत आली. मी सांगत नाही. प्रभुता तरुणी प्रभुता गे हे शालोको बुद्धिदायक. तरुणी म्हणजे वाईफ, बायको. कुणाला किंमत आली? आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे. ए माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया. बेईमान दुनिया. आई वडिलाला इथं किंमतच नाही अजिबात किंमत राहिली नाही. का? तर हा कलीचा प्रभाव आहे. किंमत कुणाला आली? महिला मंडळ इमानदारीने सांगायचं, घरात जास्त किंमत कोणाला आहे? हो खरं सांगा, किंमत कोणाला आहे? तुम्हाला आहे का नाही? महिला मंडळाला किंमत आहे का नाही? सर्व कारभार जो चाललाय ना, सर्व मालकीनं आता सध्या महिला बनली. मी नाही म्हणत. नारद महर्षी सनकादिकांना उपदेश करतात. काय उपदेश करतात? तरुणी प्रभुता गे हे घरोघरात. मी नारद महर्षीचं वाक्य सांगतो, त्यांच्या मुखातून आलेलं
भागवत महात्म्यामधलं वाक्य सांगतोय. सनकादिकांना उपदेश करतात. सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार यांना उपदेश करतात की पुढं काय, चालको बुद्धिदायक. घराघरात सल्ला कोणाचा घेतात? सख्या भावाचा? नाही नाही नाही. थोरल्या भावाचा? नाही. सावत्र भावाचा? अहो नाही. बायकोच्या भावाचा सल्ला घेतात. विठाला विठाला आणि पुढे सांगतात नारद महर्षी, कन्या विक्रयीनो लोभात. लोभासाठी आपल्या कन्येचा विक्रय करू लागली. विक्रय. आता तुमच्याकडे पद्धत आहे का नाही माहिती नाही. आमच्याकडं ना जर लग्न करायचं म्हणलं, एक तर मुलाचं लग्न होतच नाही. जर करायचं म्हणलं ना, मुलाच्या बापानं मुलीच्या बापाला एखादा लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये द्यावे लागतात. तेव्हा त्या मुलाचं लग्न होऊ लागले. कन्या विक्रयीनो लोभात. लोभासाठी कन्येचा विक्रय होऊ लागला. आणखी काय होऊ लागलंय? जर लोभासाठी जर कन्येचा विक्रय झाला प्रकाश महाराज, पुढे काय होणार? दंपती नांचे कलकलम, नंतर भांडणच होणार ना. काय संतोष महाराज? विठाला म्हणजे हा कलीचा प्रभाव आहे. जर कलियुगाचा विचार केला ना, या कलियुगाच्या काळामध्ये काहीच चांगलं नाही. काहीच 99% 99 काहीच चांगलं नाही. मग महाराज कलियुगामध्ये काही चांगलं आहे का नाही? हो आहे ना. कलियुगामध्ये फक्त एकच गोष्ट चांगली आहे, ते भगवंताचं नाम घ्यायचं, स्वतः कृतार्थ बनायचं, स्वतःचा उद्धार करून घ्यायचा. कलो तद हरी कीर्तनात. आमचे गुरुवरी एक श्लोक सांगत असतात. कृतये ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मकहे द्वापारे परिचर्यायाम कलो तद हरी कीर्तनात. प्रत्येक युगामध्ये साधन वेगळं. युग बदललं, साधन बदललं. 4 युग आहेत. लक्ष द्या महिला मंडळ, 4 युग आहेत. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. किती युग आहेत? बोलत राहा बोलत राहा. तुम्ही बोलल्याशिवाय कीर्तन पुढे होत नाही. किती युग आहेत? कुठली कुठली युग आहे का? कृतयुग. कृतयुग म्हणजे सत्ययुग. कृतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे आणि कलियुग आहे. राहील ना लक्षात? एवढंच लक्षात ठेवायचं, जास्त नाही लक्षात ठेवायचं. कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग, या 4 युगामधले 4 साधनं वेगवेगळे आहेत. कुठलं साधन आहे? कृतयुगामध्ये साधन सांगितलेलं आहे ध्यान. त्रेतायुगामध्ये साधन सांगितलेलं आहे यज्ञ. द्वापार युगामध्ये साधन सांगितलेलं आहे पूजा. आणि कलियुगामध्ये साधन सांगितलेलं आहे कलो तद हरी कीर्तनात. कलियुग माझी करावे कीर्तन श्री नारायण दिलवेटी. श्री नारायण दिलवेटी. कलियुग माझी करावे श्री नारायण माझी करावे कीर्तन तेने नारायण देल भेटी. जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर कलियुगामध्ये सोपं सरळ साधन म्हणजे भगवंताचं नाम. काय साधन आहे? मग ही बाकीचे जे आता तुम्ही म्हणताय कलियुगामध्ये आम्ही ध्यान करू शकत नाही का? नाही करू शकत. आम्ही यज्ञ करू शकत नाही का? नाही करू शकत. पूजा करू शकत नाही का? नाही करू शकत. महाराज आता हे तुमचं जास्त होऊ लागले. पूजा करू शकत नाही. अहो सकाळी आम्ही झोपेतून उठले की आंघोळ करतोय आणि पूजेला बसतोय. तुमची पूजा सांगू का? तुमची माझी सर्वांची पूजा सांगू का? देवघरातले देव घ्यायचे, पातेल्यात टाकायचं, पातेल्यातून वरी काढायचं, धुवून काढायचं, पुसून काढायचं, गंधगुळी उघडायचं गंधगुळी, गंध लावायचा, परत देवाऱ्यात ठेवायचं, फुलं अर्पण करायचे, आरती लावायची, अगरबत्ती लावायची, थोडासा नैवेद्य ठेवायचा, दर्शन घ्यायचं. ह्याच्यापेक्षा आहे का वेगळी पूजा? एवढीच पूजा करताय ना? का वेगळी करताय? नाही ना. पण पूजेची ही पद्धत नाही. कलियुगात आपण यज्ञही करू शकत नाही, कलियुगात आपण ध्यानही करू शकत नाही आणि कलियुगात आपण पूजाही करू शकत नाही. ध्यान का करू शकत नाही? तर महाराज ध्यानासाठी अंतकरणाची शुद्धता लागते. अंतकरण हे पवित्र लागते. आपल्या अंतकरणाची शुद्धता आहे का? आपल्या मनाची शुद्धता आहे का? खरं इमानदारीने सांगा, मनाची शुद्धता आहे का? आपल्या मनात किती भरले हो? काय काय भरले सांगा ना. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे,
मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, अहंकार आहे, किती भरले. मग एवढं भरल्यानंतर आपलं अंतःकरण निर्मळ होईल का? चित्त शुद्ध होईल का? आणि तिथं गोपाळ येऊन राहील का? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. आपलं मन स्थिरच नाही ना. ध्यानाचा एक टप्पा आहे, हे टप्प्याटप्प्याने जायचं. ध्यान लागल्यानं ध्यान संपल्यानंतर समाधी आहे. येम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी असे टप्प्याटप्प्याने जायचं असते. आपलं आणखी ध्यानच नाही. ध्यान लागू शकते का? आपलं ध्यान कसं आहे? गोंगडी टाकायचं, डोळे झाकायचं, ध्यान करत बसायचं, ह्याला ध्यान म्हणत नाही. पण अंतःकरणाची शुद्धता लागते ना. जिथं जिथं भगवंताच्या प्राप्तीचं साधन सांगण्याचा प्रसंग आला तुकोबरायला, तिथं तिथं तुकोबरायने अट्टहासाने अंतःकरण आपल्या अंतःकरणाची शुद्धतेचीच अपेक्षा केलेली आहे. विठाला विठाला कसं आहे अंतःकरण? मन कसं आहे? स्थिर आहे का मन? काय काय करी तो या मना परी नायके नारायणा. काय काय करी तो या मना, काय काय करी तो या मना परी नायके नारायणा, परी नायके नारायणा. करू नये त्याची करी विवंचना, करू नये त्याची करी विवंचना. निवपतना उद्धरिणे, निवपतना उद्धरिणे. भलतिया सवे दावे सैराट, भलतिया सवे दावे सैराट, भलतिया सवे दावे सैराट, भलतिया सवे दावे सैराट. काय काय करीतो या मना परी नायके नारायणा. करू नये त्याची करी विवंचना. नेऊ पतना उद्धरिले. भलतिया सवे धावे सैराट. काय प्रकाश महाराज? सैराट. सैराट म्हटलं तुमच्या डोक्यात ना एकच येते, आरची आणि परशा. विठ्ठला सैराट या शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? मोकाट. मोकाट. विठ्ठला विठ्ठला ऐका महिला मंडळ, इकडे लक्ष द्या. काकडा करताय का तुम्ही? काकडा नाही करत. बरं, काकडा ऐकाय तरी जात आहे का? नाही. काकडा कधी वाचलाय का? एक काकड्यामध्ये प्रमाण गेले गोपीचंद महाराज. सुरुवात काय आहे त्याची? पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय बैसुलो जयावरी. मन इथं सैराट शब्द आलाय. तुम्ही सैराट जो शब्द ऐकत आहे ना 6 वर्षापासून साधू, अहो एवढा प्रभाव पडला होता श्रीकांत महाराज त्या सैराट त्या पिक्चरचा. अहो म्हाताऱ्या माणसावर सुद्धा परिणाम झाला होता. कुंकाचा कार्यक्रम होता, हळदी कुंकाचा आपल्या पुण्याकडे कार्यक्रम होता. तर तिथं एक म्हातारी, मी चाललो होतो तिथं, नाव घेत होती म्हातारी. किती प्रभाव पडलाय तुम्हाला सांगतो. तिथं म्हातारी नाव घेत होती. त्या म्हातारीनं नाव घेतली. गोट्यात होत्या जरशा. गोपीचंद महाराज कसं ऐकतात बघा. असलं लागतंय माल. विठाला विठाला सांगू का? पूर्ण करू का? पूर्ण करू का? हो. गोट्यात होत्या जरशा आणि गोट्यात होत्या जरशा. गोट्यात होत्या जरशा. बघा ती म्हातारी काय म्हणते. गोट्यात होत्या जरशा, मी आरची आणि आमचं म्हातार परशा. विठ्ठला हा सैराट शब्द आहे ना, आमच्या संत वाङ्मयामधून उसना घेतलेला आहे. उसना चुरून घेतलेला आहे. 400 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबरायने सैराट शब्द घातलेला आहे. सैराट. सैराट म्हणजे मोकाट, बेभान. आपल्या खेड्यात एखाद्या गोऱ्याच्या गोर असते बघा, बुगोर पारडू, गायचं गोर असते. त्या गोऱ्याच्या नाकात वारं भरलं ना, वारं कसं मोकाट सुटते ते, तसं सैराटचं काम आहे. विठाला विठाला काय काय करतो या मना. मग महाराज तुम्ही म्हणता ही साधनं जी सांगता हे कलियुगात चालत नाहीत का? नाही चालत. कारण हे साधनं जी आहेत, हे साधनं क्षीण झाली आहेत, निस्तेज झालेले आहेत. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कलीना घडे साधन उचित उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. या साधनामध्ये शक्ती राहिली नाही, निस्तेज झालेले आहेत. मग साधन कुठलं महाराज?
तर कलियुगामध्ये साधन एकच आहे. महाराज म्हणतात मीच बोलतो असं नाही, कारण हे पुराण आदिकाने सुद्धा हे सांगितलेलं आहे. संतोष महाराज पुराण प्रसिद्ध सीमा प्रसिद्ध सीमा प्रसिद्ध सीमा नाम तारक महिमा मागे जाळे महादोष पुढे नाही गर्भवास. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की ज्या नामाचं महात्म्य ज्या नामाचा महिमा मी प्रतिपादन करून जो सांगितला आहे ना, मीच बोलतो असं नाही. पुराण आदिकामध्ये पण हेच नामाचा महिमा प्रतिपादन केलेला आहे. शास्त्रामध्ये पण नामाचा महिमा प्रतिपादन केलेला आहे. बाकीच्या युगामध्ये नाम चालत नव्हतं. कलियुगात जसं नामाला किंमत आहे, कलियुगामध्ये जसं नाम प्रसिद्ध आहे, बाकीच्या युगामध्ये नामाला एवढं महत्त्व नव्हतं. बाकीच्या युगामध्ये ध्यानाला महत्त्व होतं, पण कलियुगात आपण ध्यान करू शकत नाही. हे साधन ध्यानाचं जे साधन सांगितलेलं आहे ते सत्ययुगामध्ये सांगितलेलं आहे, पण कलियुगात चालत नाही. कारण अंतकरणाची शुद्धता लागते. यज्ञ हे आपण करू शकत नाही. यज्ञासाठी एकदम छोट्यात छोटा जर यज्ञ करायचं म्हणलं ना, यज्ञ आपण करू शकत नाही. असं म्हणतात की यज्ञ करत असताना श्रीकांत महाराज आमचे गुरुजी सांगतात पाठामध्ये की हत्तीच्या सोंड इतकं तूप सोडावं लागते, तेव्हा यज्ञ होतोय. अहो घरी जर लहान बाळानं जर आईला जर म्हटलं की मम्मी मला तूप दे ना तूप, तर ती मम्मी म्हणते चूप, आपल्या घरी नाही तूप, चूप. होईल का यज्ञ? सत्यनारायणांची पूजा जरी करायचं म्हणलं तर आपण करू शकत नाही. अगोदर ते दुकानदार म्हणतोय सत्यनारायणच्या पूजेचं सामान मागायला गेलं ना आपण दुकानामध्ये, काय काय लागतं हो? सुपारी, हळकुंड, खारीक, आणि पूजेची तर लईच बारीक खारीक. ते दुकानदार म्हणतोय तुम्हाला खायचं पाहिजे का पूजेचं पाहिजे? म्हणजे पूजेचं किती लहान असते. कारण देवाला मोठं चालत नाही का? चालत नाही का देवाला? काय होते देवाला? पोटात दुखतोय मोठी खारीक खाल्ल्यावर. हा, म्हणून आपण कलियुगात यज्ञ करू शकत नाही. ऐका, यज्ञाचं सूत्र ऐका. यज्ञ कोणी करायचा? ज्याच्या घरी 8-10 माणसं असावी आणि 12 महिने 10 वर्षापर्यंत ज्याच्या घरी अन्नधान्य पुरेल इतकं ज्याच्या घरी अन्नधान्य आहे ना, त्यांनी यज्ञ करायचा. आता 10 वर्षे पुरेल का हो? दरवर्षी आपल्याला पेरणी करावी लागते. आपण यज्ञ करू शकतोय का? नाही करू शकत यज्ञ. आपण ध्यान का करू शकत नाही? अंतकरणाची शुद्धता नाही. यज्ञ का करू शकत नाही? तेवढी आपली परिस्थिती नाही. पूजा तरी करू शकतोय का? पूजाही नाही करू शकत. करतोय का आपण पूजा? पूजेचं एक सूत्र सांगितलेलं आहे गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांनी. सूत्र असं आहे की येता देहे तथा देवे. जी आपल्या देहाची पूजा होते, जो आपल्या देहाचा उपचार होतोय, तोच देवाचा घडला पाहिजे. विठ्ठला आपण कलियुगात ध्यानही करू शकत नाही, यज्ञही करू शकत नाही, पूजाही करू शकत नाही. मग आपण कलियुगात काय करतोय? कलियुगात काय करायचं? फक्त नामस्मरण करायचं, गप्प बसायचं नाही, दुसरा अट्टाहासच करायचं नाही. काय करायचं? फक्त कलियुगात नामस्मरण. आतापर्यंत म्हणले का तुम्ही? कोण कोण विठ्ठल विठ्ठल म्हणले? खरं सांगा, सर्वांनी म्हणले का? म्हणा आता तरी म्हणा, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
जाळे महादोष. मागचे जे महादोष आहे, दोष नाही, दोष म्हणजे पाप आणि महादोष म्हणजे महापाप. जे माग महादोष आहेत, महादोष सांगितलेले आहेत. ब्रह्महत्या सुरापानम स्थेयम गुरुवांगनागमा. ब्राह्मणाची हत्या, दारू पिणे महापाप सांगते तुम्हाला, मोजा तुम्ही. ब्राह्मणाची हत्या 1, दारू पिणे 2, चोरी करणे 3 आणि गुरुपत्नी सोबत गमन करणे 4. आणि 5वा जो महापापी आहे ना, या चौघाची संगती करणारा महापापी 5वा. विठाला नाम काय करते? मागचे महादोष जाळते आणि पुढं काय करते? पुढे जी येणारे गर्भवास आहेत ते गर्भवास संपवून टाकते. मागे जाळी महादोष, मागे जाळी महादोष, मागे जाळी महादोष पुढे नाही गर्भवास. प्रकाश महाराज सुंदर चाली म्हणताय तुम्ही, ह्याच्यात काही वाद नाही. पण आपल्याकडे एक तर कीर्तन लेट सुरू झालेलं आहे, त्यातल्या त्यात पहिला दिवस, पुन्हा आणखी फुगड्या. भाऊसाहेब महाराजांना म्हटलं आज 7 वाजल्यात, उद्या फुगड्या. मागे जाळे महादोष पुढे नाही गर्भवास. आणखी ते नाम काय करतं? ज्या शास्त्राने ज्यांच्या पापासमोर हात टेकलेले आहेत, हात जे निंदे आहेत त्या निंद्यांनाही वंद्य बनवतोय. वंद्य जे निंदिले शास्त्रे, जे निंदिले शास्त्रे पुढं काय? वंदे केले नाम मात्रे. ते नाम कसं आहे हो? ते नामाचा ठसा कसा आहे? तो नामाचा ठसा असणारा त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध आहे. तुका म्हणे ऐसा त्रिभुवनी नाही ठसा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 पुराण प्रसिद्ध सीमा नाम तारक महिमा. हॅलो. मागे जाळे मारुष पुढे नाही गर्भवास.
जगद्गुरु तुकोबराय या अभंगामधून फक्त एवढाच अट्टहास सांगतात की फक्त नामस्मरण करायचं, दुसरं काहीच करायचं नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. दुसरं ना काहीच कुठलं साधन करायची गरज नाही आपल्याला, फक्त नामचिंतन करायचं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि एवढं सोबत येणार आहे. आमचे गुरुजी खूप प्रेमाने सांगत असतात, तुम्ही जे करताय ना घरी अट्टहासाने प्रपंच करता, प्रपंचही करा, पण जेवढं मन लावून प्रपंच करतायत तेवढाच मन लावून परमार्थ करा. आणि जे घरी केलेलं आहे ना, घरी केलेलं ते कधीच बरोबर येत नाही. आणि तुम्ही कितीही एकदम बारकाव्यानं प्रपंच करा ना कधी तुमची सून नाव घेणार नाही, ना कधी तुमचा मुलगा नाव घेणार नाही. जी घरी केलेलं आहे ती वरी कामाला येत नाही, आणि जी इथं केलेलं आहे ते नक्कीच वरी कामाला येते. काय करायचं माहिती आहे ना, एवढंच घेऊन जायचं, दुसरं काय नाही जायचं. वा. मुखी नाम हाती मोक्ष ऐशे साक्ष बहुतांचे. फक्त नामस्मरण करायचं, नामस्मरण करून. मी जाता जाता एक तरुण पिढीला संदेश देऊन जात असतोय, निर्विष्णी बना, व्यसनाच्या अधीन जाऊ नका, सुसंस्कारित बना. कारण सुसंस्कार हे कुठेही भेटत नाहीत. श्रीकांत महाराज ना स्कूलमध्ये नाहीत, ना हायस्कूलमध्ये नाही, ना कॉलेजमध्ये नाही. हे संस्कारित जो पणा आहे ना, फक्त आपल्या घरी भेटत असतोय, ते पण आपल्या आईवडिलाकडून. संस्कार कुठेही भेटत नाहीत. जर एखाद्या वेळेस तुम्हाला लक्षात ठेवा, जर लहान लेकरू असेल ना, आता माइंड खूप जबरदस्त झालेत लेकरांचे, अगोदरसारखं राहिलं नाही. अगोदर काहीच कळत नव्हतं, आता एवढे चतुर लेकरं झालेत ना, 2.5, 3, 4 वर्षाचे. त्याची मम्मी जसं त्याच्या बापाला बोलेल ना तसंच ती लेकरू बोलते. बाप जसं शिव्या देईल ना तसंच ती लेकरू शिव्या देते. एक उदाहरण सांगतो, एक शेवटचं उदाहरण सांगतो. एका घरी ना एक आजोबा होते, लहान लेकरू होतं, 2.5, 3, 3.5 वर्षाचं, बोलता येत होतं. 3-4 वर्षाचं लेकरू होतं. आजोबा प्रकाश महाराज त्याच्या मुलाला सारखंच म्हणायचं, ए नालायका, ए नालायका, नालायका शेताकडे जा, नालायका मोटर चालू कर, नालायका उसाला पाणी दे. तो मुलगा वैतागून गेला, पण बापाला बोलणार कसं. पण ती लहान लेकरू ऐकायचं. नालायक म्हणजे कुठली मोठी पदवी आहे का कुठली डिग्री आहे हे मुलाला कळायचंच नाही. ते नालायक म्हणजे असं वाटायचं की त्याला खूप मोठं एक श्रेष्ठ नाव असेल. आमच्या पप्पाला आजोबा म्हणून लागले तर सारखं नालायक म्हणायचं, पण ही पोरानं ते ग्रहण केलं, कॅच केलं ते बुद्धीनं. मग यात्रेमध्ये त्याला त्याच्या आजीने ना एक रेल्वे आणून दिली. लक्ष देऊन ऐका बरं का, एवढंच घेऊन जा, काही घेऊन जाऊ नका. रेल्वे आणून दिली संतोष महाराज, आणि ती रेल्वे खेळू लागलं. ते खेळू लागलं ना, ज्या नालायकाला रेल्वेमध्ये बसायचं असेल त्याने बसा, ज्या नालायकाला रेल्वेतून उतरायचं असेल त्याने उतरा, असं म्हणू लागलं ना. आजोबा त्याचे पेपर वाचत बसले होते. हे नालायका काय म्हणू लागले, नालायका काय म्हणू लागले, असं 2दा 4दा त्या मुलाचं झालं. आजोबाने पेपर खाली ठेवला आणि त्या मुलाच्या कानाखाली दिली. कानाखाली दिल्या बरोबर तो मुलगा ना रडत रडत त्याच्या आईकडे गेला. म्हणले काय झालं, मला बाबाने मारलेत आजोबाने. असू दे, बाबा आपलेच आहेत, काय एक ना एक दिवस निघून जाणार, एवढं टेन्शन नका घेऊ, बाबा गेल्यानंतर काय. मग तो मुलगा शांत झाला. त्याच्या आईनं कॅडबरीसाठी 5 रुपये दिले. तो मुलगा परत आला, परत येऊन परत खेळू लागला ना तो. ज्या नालायकाला रेल्वेमध्ये बसायचं असेल त्याने बसा, ज्या नालायकाला रेल्वेतून उतरायचं असेल त्याने उतरा. पहिलंच एका नालायकामुळं रेल्वे लेट झालेली आहे. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की हे संस्कार आपापल्या घरातच भेटतात. भांडणच करू वाटलं ना, शेतात लांब जायचं नवरा बायकोनं, तिथं कोणी सोडवाय नसते, तिथं भांडणं करायचं. पण आपल्या लेकरासमोर भांडणं करायचं नाही. आम्हाला भांडण करू वाटलं ना गोपीचंद महाराज, आम्ही घाटावर जातोय इंद्रायणीच्या, लेकरासमोर करत नाही. हे जाता जाता तरुण पिढीला सांगतोय, व्यसनापासून दूर राहा, निर्व्यसनी बना, सुसंस्कारित बना, गळ्यात पवित्र माळी घाला, घातलेल्या माळी काढू नका, दुसऱ्याच्याही काढू नका. आणखी एक जाता जाता संदेश सांगतो, जर एखाद्याचं चांगलं करताना ह्याला ना करू नका, कमीत कमी कुणाचं वाईट तरी करू नका. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर मत रहना, काटे बनकर मत रहना. एखाद्याचं चांगलं करताना ह्याला तरी करू नका, पण एखाद्याचं वाईट तरी करू नका.
एखादी वाट निर्माण करता आली तरी करू नका, कमीत कमी त्या वाटेत काटे तरी निर्माण करू नका, काटे तरी टाकू नका. महिला मंडळ सुनांना एकच विनंती आहे की आपल्या सासू सासऱ्याची सेवा करा. जसं तुम्ही आईवडिलांना जीव लावताय तसं तुम्ही सासूंना जीव लावा. काही काही सासा म्हणत असतील, माय माझ्या सुनाला घेऊन आली असते तर बरं झाले असते. किती गोड सांगते. सासा तुम्ही पण चांगल्या राहा. जसं मुलीवर प्रेम करताय ना तसं दुसऱ्याच्या लेकरावर सुद्धा आपली मुलगी समजून प्रेम करा. तेव्हाच घर चालते हो, असं नाही चालत. म्हणून झालेली सेवा पंढरीश परमात्मा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून श्री कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट भगवान ज्ञानोबराय आणि जगद्गुरू तुकोबराय यांच्या चरणी सेवा अर्पण करून माझे गुरुवर्य गुरुजी असणारे हरिभक्तपरायण पांचाळ गुरुजी असतील, हरिभक्तपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर असतील, यांच्याही चरणी सेवा अर्पण करून सर्व गायक मंडळींनी सुंदर अशी साथ दिली. यांच्याही चरणी सेवा अर्पण करतो. आणि तुम्ही एकदम शांत चित्तानं ऐकून घेतलं. जवळजवळ 1.5 तास तुमच्याही चरणी सेवा अर्पण करतो. जे घरी झोपलेले असतील त्यांच्या चरणी डबल अर्पण करतो. आणि इथंच सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल